कोल्हापुरातून एक मोठी बातमी आहे। फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या क्रूर हत्येने संतापलेल्या मार्ड डॉक्टरांनी सकाळपासूनच संपूर्ण संप पुकारलाय। छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोर हजारो श्वेत पोशाखी रस्त्यांवर उतरले। दोषींना फाशी द्या, हल्ले थांबवा, हस्तक्षेप बंद करा अशा गगनभेदी घोषणा देत सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। ओपीडी आयपीडी पूर्ण बंद, रुग्णवाहिका थांबल्यात, वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ठप्प झालेत, रुग्णसेवा कोलमडली आहे, शहरात तणाव निर्माण झालाय, रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असून डॉक्टर ठाम आहेत, आपल्या सुरक्षित काम करू द्या, अन्यथा संप मागे घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आमच्या भगिनी संपदाताई मुंडे यांच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात शासनाने कुठलेही कठोर पाऊल उचललेले नाही। हे असे असताना पण शासनाच्या चारित्र्यावरती संशय घेते, तर हे अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे। आमच्या भगिनींसाठी आम्ही या लढ्यात उतरलो आहोत। तिला न्याय मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि सरकारने कुठले ठोस पाऊल या संदर्भात आतापर्यंत तरी घेतलेलं नाही आहे। यासाठी आमचं आंदोलन आहे आणि जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आमचा आजपासून ओपीडी तसेच इलेक्टिव्ह गोष्टी ज्या असतात त्या आमच्याकडनं आम्ही कामावरती जाणार नाही त्याकरिता, तसेच आपत्कालीन सुविधा असतील, कॅज्युअल्टी असेल, ICU असेल, या सर्व्हिसेस आमच्याकडनं सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहभागी झाले असून आपला कोल्हापूर जिल्ह्यातील हे CPR हॉस्पिटल सुद्धा सहभागी आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर।